नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पौष्टिक अशा दाल खिचड्याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 1 वाटी तांदूळ घेतले आहे व येथे मी दुसऱ्या वाटीमध्ये मुगाची डाळ, मसूरची डाळ व तुरीची डाळ मिक्स करून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही एका डाळीचा वापर करू शकतात. आता आपण हे डाळ व तांदूळ एकत्र करून घेऊ. आता आपण हे डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता आपले डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून झाले आहेत. आता इथे मी गॅसवर कुकर गरम होण्यासाठी ठेवला आहे. आता आपण कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेऊ. आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले डाळ व तांदूळ टाकून घेऊ. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप टाकून घेऊ. आता आपण कुकरचे झाकण लावून या कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता दाल खिचड्याला फोडणी देण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, हिंग, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, 1 मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आपला टोमॅटो छान प्रकारे मऊसूद होईपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपला टोमॅटो छान प्रकारे मऊ झाला आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या मसाल्यांना 2 मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत. दोन मिनिटांनंतर आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले डाळ व तांदूळ टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ. 10 मिनिटांनंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपला दाल खिचडा बनून झाला आहे. आता आपण दाल खिचड्यासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर फोडणी पात्रामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 4 ते 5 बारीक चिरून घेतलेले लसूण पाकळ्या, 1 टीस्पून जिरे,
2 सुक्या लाल मिरच्या, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्या लसणाला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपल्या लसणाला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण गॅस बंद करून यामध्ये 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ. आता आपण बनवून घेतलेली फोडणी आपल्या दाल खिचड्यावर टाकून घेऊ. धाबा स्टाईल पौष्टिक अशा दाल खिचड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.